अरे वा, माहेरी जायचं म्हटल्यावर खळी खुलली की तुमची. हो मग, नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी ना खूप महत्वाचा असतो श्रावण. नागपंचमी, मंगळागौर हे सगळे सण खास करून माहेरकडचे असतात ना. होय काय? नाही पण तुम्ही तर परत यायचं म्हणताय ना व. तुम्हाला पाहिजे असेल तर 2-4 दिवस राहा तुम्ही. नाही नको, जाऊन येईन मी लगेच परत. कसे हे बायका माहेरी गेल्यावर 8-8 दिवस राहतात ना व, आणि तुम्ही परत यायलाय म्हणून. आता तुम्हाला हवं असेल मी 8 दिवस राहावं तर राहते मी. नाही नाही, तसलं काय नाही. ते तुमच्या मनात असेल तर राहा. तेवढं तुम्हाला माझ्यामुळे परत यायला नको म्हणून म्हणलं. आणि कसं आहे, बायकांना माहेरी गेल्यावर राहू वाटते ना व. पण मी माहेरी जातीये ना, हेच पुरेसं आहे माझ्यासाठी. दोन्ही घरं माझीच आहेत. दिवसभर माहेरी राहीन आणि संध्याकाळी सासरी येईन. चांगले की. ते काय म्हणतात, हा मॅनेजमेंट. तुमची मॅनेजमेंट चांगली आहे. हो, जाऊबाईंनी पूजाही ठेवली ना संध्याकाळी, त्यामुळे यायलाच हवं परत. होय काय? लई मोठा कार्यक्रम असतो काय? हो, सगळ्या बायका जमून गाणी म्हणतात, पूजा करतात, गप्पा मारतात. अरे वा, मग बायकांची मज्जा आहे की. मी बी बघायला येतो तुमची गाणी. अजिबात नाही. हा बायकांचा कार्यक्रम असतो, पुरुषांचं काय काम तिकडे? पण मला बघायचंय की. कशाला? तुम्ही बघून काय करणार? तुमची गाणी बघायला येतो की. पुरुषांनी असं मंगळागौरीच्या कार्यक्रमाला यायचं नसतं हं? पण मी येणार. अच्छा ठीक आहे, या तुम्ही, पण आम्ही अजिबात येऊ देणार नाही तुम्हाला. मी येणार, बघाच तुम्ही. अहो, पेपर काय वाचून दावायलेत, लाड काय करायलेत. आम्ही काय घोडं मारले व्हय? या घरातला आम्ही थोरला असून बी आम्हासनी भाजी निवडायला सांगितली, आणि ती भाजी निवडायची कशी हे शिक बी म्हणाले. आता आता भाजी कशी निवडायची हे शिकून आम्ही काय आचार्याच्या गटात कामाला जाणार आहे व्हय? काही नाही, आधी घरंदाजपणा काय असतो ते शिका म्हणाव. देवा, बघतोयस ना व तुझ्या लेकराचं काय हाल चालल्यात ते. आम्ही समधी घरातली कामं करायलोय आणि ती मास्तरडी उड्या मारत मारत चालली असेल माहेरला. आम्ही काय बिन माहेरचंय व्हय? ताईसाहेब, ती मास्तरीन चालली बघा माहेरला. ओ ताईसाहेब, आहो ताईसाहेब, ती मास्तरीन चालली माहेरला. मग मग आहो, तुम्ही कसं काय जाऊन देतायसा? तुमचं काय ऐकलं नाही काय? आमचं जर ऐकलं नाही तर आम्ही घराच्या बाहेर काढू तिला. आता या घरावर फक्त आमचा हुकूम चालतोय, माहिती आहे ना व? आहो, ती मास्तरीन निघाली कशी माहेरला? आम्ही सांगितलं म्हणून. काय? आहो ताईसाहेब, तुम्ही हिथं तिला कामाला झोपायचं सोडून तुम्ही तिला माहेरला कशाला पाठवलं सा? आता करत बसा तुम्हीच इथं हमाल्या. मुस्काड फोडू? मुस्काड फोडू काय? आव म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुमच्या राज्यात लाड चालवून घेऊ नका कसा. ते आमचं आम्ही बघतो चंदे. त्या मास्तरडीला आम्ही माहेरला पाठवलंय कारण आम्हाला तिची लायकी दाखवून द्यायची होती. लायकी ती कशी काय? आता ती मास्तरडी तिच्या माहेरला जाईल, तिथं काय तिला मंगळागौर करायची का नागपंचमी करायची करू दे. आम्ही बी संध्याकाळी आमची मंगळागौर ठेवणार आहे. असा दणक्यात करायचा का नाही कार्यक्रम, समध्या असं बघत बसले पाहिजेत बघ चंदे. हा, समध्या तालेवार बायकांना घरी बोलवायचं आणि दाखवून द्यायचं खरं थोरलं कोण आहे ते. म्हणजे काय सब आज संध्याकाळच्याला गाणी होणार होय? समध्या बायकांसमोर आज आम्ही एवढं नटणार आहे, एवढं दागिनं घालणार आहे का नाही चंदे, समध्या अशा बघतच बसल्या पाहिजेत बघ. हा, त्या मास्तरडीला माहेरून यायला उशीर होणार
आणि तिला काय दागिना घालायला टाइम मिळणारच नाही. म्हणजे ती लंकेची पार्वती आणि तुम्ही दागिन्याने मडलेल्या. वा 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 ताईसाहेब, म्हणजे त्या मास्तरनीची चांगलीच लायकी जाणार बघा. आणि समद्या गावाला कळल की खरं थोरलं कोण आहे ते. हा जा चंदे, तू जोरात तयारीला लाग बरं. जा. ताईसाहेब, तुम्ही का नाही आता अजिबात काळजी करू नका. मी लय म्हणजे लय जोरात तयारी करते. हा जा. आता समद्या गावातल्या बायकांसमोर या मास्तरडीची आकड जिरवणार म्हणजे जिरवणार. ते नव परत कधी येऊन यायला? तुम्हाला वाटेल ते वया. मला काय लगेच येऊ वाटेल. ते तुमचा पूजेचा कार्यक्रम व्हायला पाहिजे का नको? हो, झाला पाहिजे. पण ते झालं का नाही मला कसं कळेल? मी एक काम करते, माझं झालं ना की मी तुम्हाला फोन करून तसं कळवते. चालतंय की. चला, पाऊस कमी झालाय, आपण निघूया. हो चला. ए जत्रा, इकडे या. काय रे? कुणीकडे निघालाय? मजा बघायला चाललोय. तू बी चल की. वय वय तुम्ही बी चला की. कसली मजा रे? गावात एक गारुडी आलाय आणि नाक कसा दूध पितो हेच ते दाखवणार आहे बघ. तुम्ही बी चला की. अरे खुळ्यांनो, नाक कधी दूध पित असतोय वय? आणि असे नागाचे खेळ अजिबात बघायचे नाही. नागांना असं पकडून त्यांचे दात काढून त्यांचे खेळ करणं अगदी चुकीचं आहे. आणि मला सांगा, नाग शेतकऱ्यांचा कोण असतोय? कोण रे? अरे नाग शेतकऱ्यांचा मित्र असतोय. तो शेतातले घुसे उंदीर खाऊन पिकांना शाबूत ठेवतोय. हा, आणि नाक कधीच दूध पित नाही आणि शेतकऱ्यांचा मित्र पण आहे बघ त्यो. लय भारी बोललास बघ. ते ना बरं अनदा, तू आणि बहिणी कुठं निघालायसा? अंजलीबाईंना माहेरला सोडायला निघाले. अरे तुमची परत भांडणं झालीत की काय? अरे नाही रे माझ्या बाबांनो, ते भांडण बिंडण काय नाही. आता तुम्ही बी जावा काय. आणि हा, ते नागाच्या ध्यानात ठेवा काय. हा ठेवतो. हा चला जातो रे. हा, आणि पावसात भिजू नका. आपण पण निघूया काय. चला. चला. मस्त वाटलं ना पूजा करून? अंजली ताई, बरं झालं बघा तुम्ही माहेरी आला. अहो, आपल्या इथं गावची परंपरा आहे, नवीन लग्न झालेल्या मुलींनी श्रावणामध्ये ग्रामदेवतेची पूजा करायची, म्हणजे मग संसार सुखाचा होतो असं म्हणतात. तुम्ही नाही गेलात माहेरी? कप्पाळ माझं, मला कुठलं मिळतं माहेरी जायला. अहो, लग्न झाल्यावर पहिले 2-4 वर्ष गेले माहेरी, पण नंतर हे आमच्या घरात भीम आहे की त्याला जेवायला कोण घालणार. पण सांगू, मला माहेरची लई आठवण येते बघा. वय येते ना ग. सांग जरा आमच्या अंजलीला काहीतरी. तिला ना माहेरची अजिबात आठवण होत नाही. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? त्यांची बी काहीतरी अडचण असेल ना.
त्यांना बी राणा भाऊजींच्या जेवणाची काळजी असेल. अगदी बरोबर बोललात. अगं, असं काय करतेस अंजू? माहेरी आलीस ना, आता तरी थांबव तुझ्या त्या नवऱ्याचं कौतुक, नाहीतर तिकडे राणाची नाव उचक्या लागायला सुरुवात होईल. कौतुक? अहो कौतुक काय म्हणताय काकी, महाकौतुक म्हणा. हो का? तुला तुझं लग्न झाल्यावर सगळं काय, आणि तुझ्या फोनचं अंजली, आपलं की नाही लई महत्वाचं काम राहिलंय बघ. कुठलं? अगं श्रावणात की नाही सगळ्या पोरी झोका खेळायला जातात बघ, लई मज्जा येते. हा वय. झोका? वय, अगं मला हे माहितीच नव्हतं. तुला कसं माहिती असल? मुंबईत वाढलीस ना मग तू. झोक्यावर बसून गाणी गायला लई मज्जा येते बघ, जाऊया की आपण पण. मला झोका खूप आवडतो. वय ना व, मग संध्याकाळी जाऊया. हो? नाही नको, संध्याकाळी नको. का ग, जाऊया की. अगं नाही, आज जाऊबाईंनी मंगळागौरीची पूजा ठेवली आहे ना. मंगळागौर? आणि तुमच्या घरी? हो का? नाही काय नाही, आजपर्यंत कधीच ठेवली नव्हती. काही माहित नाही. अचानक ठरली काय? हो. तू माहेरला आलीस म्हणून ठरलीये काय? हो का? वाटलंच मला. हे समजा त्या वहिनी साहेबांच्या डोसक्यातलं खूळ आहे बघ. म्हणजे का? अगं काही नाही आई, ही उगाच काहीतरी बोलत असते. आणि जाऊबाईंनी पूजा ठेवली तर मला आता जावं लागेल. जा जा, तू कर तुझी मंगळागौर, मी मस्तपैकी आपला झोका खेळायला जाणार आहे. जा जा. तुम्ही आपल्या शिकवणीच्या बायकांना घेऊन संध्याकाळी या. चालते. बघा कसं एक नंबर नटून फटून येतो. चालेल, लवकर या. हा. चला आता निघूयात, नाही तर उशीर होईल आपल्याला. वय वय, चला चला. चंदा, ताईसाहेब, ताईसाहेब, वा 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 वा, एकदम महाराणी दिसायला असं बघा, एक नंबर. ताईसाहेब, ही साडी वापरून झालं, मला द्याल ना? तयारी समजी झाल्या का नीट? पूजेचं सामान आणलंयस ना? वय वय, बघा की समजा आहे बघा, एकदा बघून घ्या. हा हा, समजा नीट आहे. हा बरं, आम्हाला सांग, चहा पाणी आणि फराळाचं काय? अहो समजा तयार आहे बघा ताईसाहेब. बर, कसं आहे, कुठं काही कमी पडाय न ग. गायकवाडांच्या इज्जतीचा सवाल आहे, समजा चांगलं झालं पाहिजे. अहो ताईसाहेब, तुम्ही का नाही अजिबात काळजी करू नका. आहे ना? बरं बरं, आता लई बडबड करत बसू नकाच. परत एकदा बघ तयारी झाली का समजी ते. तर आम्ही परत एकदा मेकअपचा हात मारून येतो. हा, चांगलं दिसाय पाहिजे ना आज. साहेब, ह्या आधी आपल्या घरात कवा मंगळागौरीची पूजा झाली नव्हती. थोरल्या सुनबाईंच्या आई वडिलांकडनं ऐकलं आणि ठेवली मंगळागौरीची पूजा. पूजेचा त्यांचा काय संबंध नाही हो. गावभर मिरवायचे, स्वतः दिखाऊपणा दाखवायचा, दुसरं काय. जाऊ दे हो, आपल्या थोरल्या सुनबाईंची मंगळागौर होती असं आपण समजायचं. अंजली आली बघा. चालू द्या. बरं झालं बाई तू टायमात आलीस. ते पूजेचं बघ जरा, मंगळागौरच्या पूजेतलं मला काय बी कळत नाही बघ. बघते मी. या समजायचं नाही.
गोदाक्का, या समजांना कुणी बोलवलंय? आपल्याकडे आज पूजा आहे ना, म्हणून मीच बोलवलं. असं आहे व्हय, तुम्ही बोलवलं? मग राहू द्या. नाही, आम्ही विसरलोच होतो या समध्यासने बोलवाया. आम्ही तर नुसतं तालेवार बायकासनेच आमंत्रण दिलत. ही गँग राहिलीच होती की. बरं झालं, या. वहिनी साहेब, तुम्ही तयार व्हा तवर. आता तयार काय व्हायचंय? नाही म्हणजे आम्ही समधी तयारी करून ठेवली आहे. जाऊबाईसने नुसतं येऊन बसायचंय. पूजेची नाही हो, आता तालेवार बायका येणार की नाही, मग अजून जरा 4 दागदागिने घालून येऊ देल. पूजा करायच्या, मिरवायचं नाही. नाही म्हणजे आधीच एवढी तयारी होता होता लई उशीर झालाय, त्यात परत आता तुमच्या तयारीनं उशीर नग व्हाया म्हणून म्हणलं. आणि येतीलच आता तालेवार बायका. हो चालेल, काही हरकत नाही. बरं, तुम्ही पूजा मांडाया घ्या, आम्ही हाव तिथंच. चला चल. तुम्ही दोघी पूजेचं मांडायला लागा, आपण माळा लावूया. हा, काय? लय जबऱ्या तयारी चालली वाटतं कार्यक्रमाची. हो, आणि आता बाकी बायका याच्या आधी तुम्ही बाहेर जा. अहो पण मला बघायचं होतं. काही बघू नका, हे घ्या. हा? हे बघा. जा हे लवकर. काय? जा 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 अहो. लवकर. तिथे नाही, मागं लाव. हा, मागे अजून थोडं मागे. बरोबर आहे, बरोबर. झो का झोका झोका खेळायची इच्छा आहे. झोका खेळायची इच्छा आहे. झोका खेळायची इच्छा आहे. पूर्ण होईल का? तुम्ही म्हणला आणि नाही झालं असं कधी झालंय का? तुम्हाला झोका मिळणार म्हणजे मिळणार.